आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपरमार्केटची. त्यासाठी टोकन्स काढायचे. त्यासाठी माझी मैत्रीण मला मदत करणार ना. डोळे मीठ आणि 3 टोकन्स एक एक करून मला काढून दे. हळू हळू हळू. थँक्यू. 3 टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आपल्या बरोबर आपली दुसरी फेरी सुपरमार्केट. पहिला क्रमांक आहे 68. दुसरा क्रमांक आहे 51 आणि तिसरा क्रमांक आहे 59. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपरमार्केट. खेळ तर खेळायचे पण त्या दिमानाशात थोड्याशा गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. पुष्पा कोलते. तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे परंतु घरीच ट्युशन घेते लहान मुलांच्या. हा म्हणून एवढा आवाज दणकट आहे तुमचा. थँक्यू. ना ओरडत बिरडत असता ना तुम्ही. त्याशिवाय ऐकत नाही ना मुलं. ऐकत नाहीत ना मुलं. काय काय करतात ऐकत नाहीत म्हणजे? मग तुम्ही काय करता? त्यांना काय नाही बोलावंच लागतं फक्त. रागवलं की गप्प बसतात. 1-2 नाही कधी इच्छा नाही झाली अशी द्यायची. कसला कार्टा आहे. सहसा मी मारत नाही. हा सहसा मारत नाही. हा पण कधीतरी शिक्षण करावीच लागते. चान्स मिळाला की दे दणादण ना. काय शिकवता लहान मुलांना तुम्ही? लहान मुलांना 1ली ते 7वीचे मुलं माझ्याकडे ट्युशनला येतात. हो. तुमच्या घरीच क्लास घेता तुम्ही? घरातच क्लास घेते. मग किती मुलं येतात अशी एकूण मिळून? जवळजवळ 30 मुलं येतात. जवळजवळ 30 मुलं येतात. मग शॉपिंगला वगैरे वेळ मिळतो की नाही तुम्हाला? शॉपिंगला सहसा मला जावं लागत नाही कारण माझे मिस्टर मला बरीच मदत करतात. अच्छा आम्हाला कळलंय तुम्हाला काय म्हणायचंय ते. बघा सगळे असतात मला काहीच म्हणायचं नव्हतं. एनिवे या राऊंड साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव दीपाली पाटील. काय करता तुम्ही? मी नोकरी करते. अच्छा नोकरी म्हणजे काय स्वरूपाची नोकरी करता? मी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉब करते. काय सांगताय? मग अच्छा फिरत असता बाहेर की काय? नाही ऑफिशियल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह. नाही मी ना म्हणजे मी टेलिकॉलिंग म्हणून आहे हा. आणि कॉलवरच कस्टमर अटेंड करत असते. मग फोन करून त्रास देता लोकांना तुम्ही? हो. मला जे फोन येतात ही जागा घ्या ती जागा घ्या त्यात तुम्ही आहात? हा मीच आहे ती. अच्छा आता बघूया तुम्ही राऊंड कशी जिंकता ते. बाकी काय फ्युचरचे प्लॅन्स? पुढे जायचंय. पोस्ट वाढवायची आहेत मला. पुढे नाही आता पुढे नका जाऊ. अच्छा पोस्ट वाढवायची आहे. आणि बाकीचं काय आव्हान करायचं तुम्हाला? प्लॅन्स काही बघण्यात कोणी आवडलाय कुठला जॉब आवडलाय वगैरे? मी जॉब आवडलाय म्हणालेलो आहे उगाच असू नका. हो जॉब बघते मी. आणि जॉब बघता तुम्ही? चांगला मिळाला तर मग मी तिथे करणार आहे. एरियातलाच बघताय? नाही एरियातला वगैरे नाही बघते आणि जॉब एरियातला नाही बघत आहे. हो मी जॉबच बघत आहे. मी जॉबच म्हणतो आहे. बाकी शॉपिंग वगैरे कसं काय चाललंय? शॉपिंग अजून केलेली नाहीये. आता करायची ना? मग आता करणार ना. मग या राऊंड साठी शुभेच्छा ना तुम्हाला. थँक्यू ना. मग ठीक आहे ना. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. साधना तळोले. काय करता तुम्ही? गृहिणी आहे. घरातलं काम. घरातली काय कामं करता? जी घरातली कामं असतात ती सगळे काम. जी असेल ती. शॉपिंग वगैरे पण करता? नाही घरीच राहत. शॉपिंग या एरियात सगळे घरीच राहतात? हो. काय एवढं घर सगळी छान छान आहेत तुमची? नाही घरात आणून देतात ना सगळं. अच्छा आणून नाही देतात. शॉपिंगला नाही. तुम्ही जात नाही? अजिबातच जात नाही? नाही. कधीच नाही गेला? वस्तूंच्या किमती माहित नाहीत तुम्हाला? नाही. मग कशी खेळणार राऊंड? अंदाजे घेईल ना जे. ती राऊंड झाली अंदाजे किती? ही राऊंड कशी खेळणार? सुपरमार्केट वस्तू खरेदी करायची की नाही आपल्याला? मग आता काय करायचं सांगा बरं. बाकी तुम्ही काय करता? गाणी बिणी गाता असं वाटतंय मला तुमच्या आवाजावरून. गाणी वगैरे नाही गाणी. हा गाणी नाही. मग लिहिता तुम्ही छान? नाही लिहित पण नाही. फक्त घरी असता कामं करता? बस. झी टीव्हीवर 3:30 बघता? टीव्ही पण बंद आहे आमचा. टीव्ही पण बंद आहे तुमचा? मुलांचं शिक्षण सुरू आहे ना तर बंद आहे टीव्ही. हो ना. 2 मुलं नोकरी करतात आणि 3रा मुलगा रुईया कॉलेजला BSc म्हणून आहे. मग त्याच्यामुळे मी घरातले कामं करते. लिखाण काम वगैरे काहीच करत काही नाही. टीव्ही पण बंद? टीव्ही पण बंद ठेवलेला ना मुलांचा अभ्यास करायचा. हो बरोबर. ठीक आहे या राऊंड साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. गप्पा मारून झाल्या. वेळ आहे आता सुपरमार्केट राऊंडची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार. 1 मिनिटाचा वेळ असणार. 1 मिनिटाच्या आत त्या वस्तू खरेदी करायच्यात. ज्यांच्या खरेदीची किंमत मी दिलेल्या बजेटची एवढी अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या ठरतील या भागाच्या विजेत्या. आजचं बजेट आहे 888 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची जी वेळ सुरू होते आता 3:30.
खरेदी करून झाली. आता करूया खरेदीची टोटल. ही किमती माझ्या हातात आहेत. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली ते. साधनाताईंनी खरेदी केली 822 रुपयाची, दीपालीने खरेदी केली 921 रुपयाची आणि पुष्पाताईंनी खरेदी केली 753 रुपयाची. त्यामुळे विजेती आहे दीपाली. ही घ्या तुमची खरेदी. काय कस काय वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय ना? काय विचार करून खरेदी केली आहेस तू ही? काही जेंट्स प्रोडक्ट्स आहेत, काही लेडीज आहेत. हा मग नाही प्लॅनिंग मगाशी म्हणत होतीस ते. तो प्लॅनिंग जॉबचा होता. अच्छा जॉबचं प्लॅनिंग होतं. आणि बाकी सगळं कसं काय चाललंय? सगळं ठीक चालू आहे. हो ना? अरे तुमचं आहे. सॉरी मला असं झालं तुम्ही असं पटकन असं खिशात टाकला. मला कळलंच नाही कधी खिशात टाकलं. कधी. हो ना? एनिवे पुढच्या राऊंड साठी तुला खूप सारे शुभेच्छा. थँक्यू. ठेवा. हो. आता वेळ झाली आहे ब्रेकची. पण ब्रेकला जाण्यापूर्वी मी एक प्रश्न विचारणार आहे. परत एकदा प्रश्न विचारतो. उत्तर एपिसोडच्या शेवटी विचारणार. प्रश्न असा आहे, अशी कुठली वस्तू आहे, अंग काळं कुळकुळीत आहे, एकदम गुळगुळीत आहे, पाय नसून सुद्धा खूप जोरात धावते आणि आपल्याला खूप छान छान गाणी ऐकवते. उत्तर आठवून ठेवा. मी एपिसोडच्या शेवटी विचारीन. अंदाजे कितीच्या विजेत्या वर्षाताई आणि सुपर मार्केटची विजेती दीपाली खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायचे, त्यासाठी चावी निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ एकदम सोपा आहे. समोर ट्रे ठेवलेले आहेत. ह्यांच्या हातात काही पत्ते आहेत. तुम्हाला एवढंच करायचंय, पत्ते असे इथूनच फेकायचे आणि त्या ट्रेमध्ये जमा करायचे. ज्यांच्या ट्रेमध्ये सर्वात जास्त पत्ते एका मिनिटात जमा होतील त्यांना संधी मिळेल पहिल्यांदा चावी निवडायची. तुमची वेळ सुरू होते आता. साडे माडे आता गेला पाहिजे. ट्रे मध्ये टाकायचं आहे. हो साडे माडे. निकाल आपल्या समोर आहे. दीपालीने जमा केला 1 पत्ता आणि वर्षाताईने जमा केले 2 पत्ते. त्यामुळे वर्षाताईंना मिळते संधी पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? वर्षाताईंना संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची. विचारूया त्यांना. बोला कुठली चावी? हिरव्या कलरची. हिरव्या कलरची का? कलर आवडतो. कलर आवडतो. ठीक आहे घेऊन टाका मग. वर्षाताईंनी निवडली हिरव्या कलरची चावी. त्यामुळे दीपालीला मिळते लाल कलरची चावी. ठीक आहे. बघूया कुठल्या पेटीत खजिना येते. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. दीपाली ठरली उपविजेती, जिला मिळालेली आहे मोहरी. बोला कसं वाटतंय? बरं वाटतंय. बरं वाटतंय म्हणजे कॅमेरा पाहिजे होता. कॅमेरा पाहिजे होता. मग चावी आधी निवडायला हवी. त्यासाठी गेम जिंकायला होता. पत्ते नाही ना खेळतायत. पत्ते खेळता येत नाही. ठीक आहे आता घरी जाऊन जरूर पत्तेशी. नक्कीच. हा आई बाबांबरोबर खेळ आता पत्ते. ठीक आहे. पुढच्या आयुष्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आणि विजेत्या ठरल्या वर्षाताई. ज्यांना मिळालेला आहे डिजिटल कॅमेरा. चला बोला एकदाच का त्यांना पण बोलू दे. काय वाटतंय सांगा. बोला. आनंद वाटतोय. तू मला प्रत्येक गोष्टीचा आनंद वाटतो. पण किती आनंद वाटतो सांगा एकदा. चला. ओके. अच्छा असं आनंद. ओके असं यांना वाटतं आहे. ओके. अच्छा. ओके. पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आता वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारायची. मी प्रश्न असा विचारला होता, अशी कुठली वस्तू आहे जी काळी कुळकुळीत आहे, अंग गुळगुळीत आहे, पाय नसून सुद्धा खूप जोरात धावते आणि आपल्याला गाणी ऐकवते. कोणाला येते उत्तर? तुम्ही या इकडे. तुमचं नाव सांगा. सुनीता कोळगी. आणि उत्तर? रेडिओ. नाही उत्तर चुकलं. तुम्ही या.
तुमचं नाव सांगा. आशा पाटील आणि उत्तर FM. नाही उत्तर चुकलं. तुम्ही या. तुमचं नाव सांगा. सुनीता वारके, आणि उत्तर रेकॉर्ड प्लेट. उत्तर बरोबर आहे. हे घ्या. पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. अशीच धमाल मजा मस्ती आपण करत राहणार आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात साडे मारे.